शिक्षण घेतलेले अरुण पांडुरंग मुटकुरे राहणार देवाडी हे आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतीसाठी नावारूपाला आले आहे। सुरुवातीपासून पारंपरिक व प्रचलित शेती पद्धतीचा वापर न करता सुधारित नाविन्यपूर्ण शेती पद्धतीकडे त्यांचा भर आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे। अरुण मुटकुरे यांचा मौजा देवाडी येथे 2.70 हेक्टर शेती असून त्यामध्ये VNR जातीच्या 170 पेरू कलमांची व 310 ऍपल बोरींच्या झाडांची लागवड केली आहे। एकच फळबागेवर अवलंबून न राहता त्याबरोबरच फळबागेतील आंतरपीक म्हणून मिरची, मेथी, टोमॅटो यांसारखी पालेभाज्यांची लागवड केली। आंतरपिकातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे फळबागेच्या उत्पन्न खर्चांमध्ये देखील बचत होते। अरुण मुटकुरे यांना फळबागेतून खर्च वजा जाता वर्षकाठी 5 ते 6 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते। त्याचबरोबर सुधारित पद्धतीने मिल्चिंगवर मिरची पिकांची लागवड केली असून त्यांपासून गुणवत्तापूर्ण मिरची ते दिल्ली बाजारपेठात पाठवतात। त्यापासून त्यांना एका हंगामात साधारण 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळते। कृषी विभागामार्फत उत्पन्न खर्च कमी होण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत असून कृषी विभागाच्या योजनेतून पॉवर टिलर, रेटावेटर, ठिबक सिंचन तसेच प्लास्टिक मिल्चिंगचा लाभ देण्यात आला आहे। जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील धान पीक न घेता नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे शेती करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे अरुण मुटकुरे यांनी इतर शेतकऱ्यांना सांगितले आहे।